नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजपासून आपण IBPS पॅटर्नवर आधारित असणारे PYQचा अभ्यास करणार आहोत किंवा त्याचा सराव करणार आहोत. आणि या क्वेश्चनचा किंवा या प्रॅक्टिसचा फायदा तुम्हाला नक्कीच सर्व परीक्षामध्ये किंवा IBPS ज्या परीक्षा घेते त्या परीक्षामध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला क्वेश्चन आहे, दे हॅव बीन व्हेरी क्लोज फ्रेंड्स अंटिल दे क्वेरल्ड. म्हणजे भांडण होण्यापूर्वी ते एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. आता यामध्ये एरर कुठे आहे? तर इथे हे जे क्वेरल्ड आहे E2 हा आहे पास्टमध्ये. मग यानुसार इथे हे जे हॅव आलेलं आहे हॅव, तर इथे हॅव न येता हॅव कशामध्ये येते? हॅव येते प्रेझेंटमध्ये. म्हणजे या क्वेरलनुसार हॅवच्या ऐवजी पाहिजे होतं हॅड. हॅड बीन, जे इथे आहे एरर. हॅवच्या ऐवजी पाहिजे होतं हॅड बीन. दुसरा क्वेश्चन आहे, द रिक्वेस्ट ऑफ द स्टुडंट युनियन प्रेसिडेंट दॅट फी बी लोवर्ड वेअर इमिजिएटली सपोर्टेड बाय वास्ट मेजॉरिटी. आता या वाक्याचा जो सब्जेक्ट आहे तो आहे द रिक्वेस्ट आणि हा सब्जेक्ट आहे सिंग्युलर म्हणजे एक वचनी. यानुसार इथे इथे आहे एरर. इथे वेअरच्या ऐवजी वॉज असं पाहिजे होतं, वॉज. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन आहे, आय इन्क्वायर्ड ऑफ हिम व्हाय ही इज सो निग्लिजंट इन हिज स्टडीज. निग्लिजंट म्हणजे निष्काळजी असणे. आता या वाक्यामध्ये हा इन्क्वायर्ड म्हणजे हा आहे V2 वर्बचा सेकंड फॉर्म जो आहे पास्टमध्ये, आणि इथे इज आहे प्रेझेंटमध्ये. म्हणजे या व्हर्बनुसार इथे इथे सुद्धा वॉज हे यायला पाहिजे होतं. फोर्थ क्वेश्चन, प्लीज बिलीव्ह दॅट मनी अँड पीस ऑफ माइंड डज नॉट गो हँड इन हँड. म्हणजे पैसा आणि मनाची शांतता. तर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे हे जे वाक्य आहे ते आहे प्लुरलमध्ये. ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांसोबत कधी चालत नाहीत असं या वाक्याचा अर्थ आहे. तर हे आहे प्लुरल आणि या वाक्यामध्ये डज इथे आहे एरर. डज हे एक वचनी आहे, सिंग्युलर. मग डजच्या ऐवजी इथे पाहिजे होता डू आहे प्लुरल, कारण यामध्ये दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मनी अँड पीस. थँक्यू.